सपक चिरोटे कसे करायचे ते बघून घ्या। इथे 4 चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे। जास्ती उकळी काढायची नाही, फक्त गरम करून घ्यायचं। आणि इथे अर्धा किलो मैदा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। 4 चमचे तूप हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे असं सगळं मैद्याला तूप पूर्ण चोळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून मळून घ्यायचं। चांगलं मळून घ्यायचं। पीठ असं चपातीसारखंच मळायचं। इथे घेतलेलं आहे 1 वाटी वितळून घेतलेलं तूप, 1 वाटी कॉर्नफ्लोअर आणि त्यामध्ये घालत आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ। आता हे एक मिश्रण तयार करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं। इथे असे हे गोळे करून घ्यायचे। असे हे पातळ लाटून घ्यायचे। आता हे आपण असं लावून घ्यायचं। कॉर्नफ्लोअर, तांदूळाचं पीठ आणि तुपाचं मिश्रण पूर्ण असं हे लावून घ्यायचं। आणि दुसरी अशी ही चपाती ठेवून घेऊन आणि त्याच्यावरही लावून घ्यायचं। आता हे फोल्ड करून घ्यायचे। राऊंड राऊंड असं फोल्ड करून घ्यायचं। चांगला प्रेस करून घ्यायचं। असे तयार करून घ्यायचे। आता हे कट करूया। जरासं प्रेस करून घ्यायचं। थोडे असे लाटून घ्यायचे। आता हे असे सगळे करून घेतो। आता इथं तेल तापलेलं आहे। आता आपण हे तळून घेऊया। छान लाईट ब्राऊन कलर दिसतोपर्यंत तळून घ्यायचं। तर इथं बघू शकता छान असे लाईट ब्राऊन कलर आलेले आहेत आणि आपण आता हे काढून घेऊया। तयार आहेत आपले सपक असे चिरोटे।